प्रभाग क्रमांक 88 मधील नगरसेवक अशोक गावडे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसह मोठ्या आनंदात दसरा हा सण साजरा केला। एकमेकांच्या मनातील वाईट विचार बाजूला सारत सामाजिक बांधिलकी जोपासत बंधुभाव बाळगा असा आवाहन गावडे यांनी यावेळी केलंय। दसरा सण मोठा, आनंदाला नाही तोटा। अश्विन महिन्यातील शुद्ध दशमीला साजरा होणारा दसरा हा सण प्रभाग क्रमांक 88 मधील नागरिकांनी मोठ्या आनंदाने साजरा केला। नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा केल्यानंतर या दिनी सोनं म्हणून एकमेकांना आपट्याची पाने देत नागरिकांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दर्शवल्या। दशहरा म्हणजे वाईट विचारांचा त्याग करत नवे विचार या दिनी आत्मसात केले जातात। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दसऱ्याच्या दिनी नगरसेवक अशोक गावडे यांनी प्रभागातील नागरिकांना शुभेच्छा देत युवा पिढीने ही संस्कृती परंपरा तितक्याच आत्मीयतेने पुढे जोपासावी असे आवाहन केले। या दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध करून वाईट गोष्टींचा वध करून एक चांगल्या वर्षाला सुरुवात झाली, चांगल्या विचारांना सुरुवात झाली। म्हणून या ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने सोसायटीमध्ये एक वाईट गोष्टींना तिलांजली देऊन चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा आम्ही मनोमन प्रयत्न करीत असतो। तुम्ही जर या ठिकाणी बघितलं असेल तर आमचे लहान थोर मंडळी ते वयस्कर असणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत हे सगळे एकत्र गुण्यागोविंदाने आणि चांगल्या विचारांनी या ठिकाणी येत आहेत आणि एकमेकाला सोनं देऊन एकमेकाचे विचार आदानप्रदान करतात आणि चांगल्या विचारांना चांगल्या दिवसांना सुरुवात करण्यासाठी महादेवीच्या चरणी प्रार्थना करतात। देशभरात साजरा होणाऱ्या या दसरा सणाचे महत्त्व काळानुसार बदलत चालले असले तरी ती संस्कृती परंपरा आजही कायम असल्याचे नेरूळ येथील या रहिवाशांनी दाखवून दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळे, MBTV।